काहीतरी झणझणीत बनवू म्हटलं, तेवढं डोअरबेल वाजली आणि हे छान असे कुर्तीचं पार्सल आलं होतं. चला म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करावं. आवडती वस्तू आली की आनंदच वेगळा असतो त्याला. तर आज म्हटलं आज झणझणीत तर झालंच पाहिजे. तर मी घेतलेले कांदा, टमॅटो, धने, थोडा खडा मसाला, आलं आणि खोबरं घेतलेलं आहे. मी हे सर्व साहित्य तव्यावरती तेल टाकून चांगलं भाजून घेणार आहे. नंतर हे सर्व साहित्य मी मिक्सरच्या भांड्यात टाकून त्याच्यावरती थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे. मी थोडंसं वरून पाणी घालून याची चांगली पेस्ट बनवून घेणार आहे. नंतर एका बाउलमध्ये मी थोडीशी मटकी घेतली आणि एक बटाटो साल काढून कापून घेतला. नंतर हे थोडंसं मीठ आणि हळद टाकून मी एक शिट्टी मारून याला शिजवून घेणार आहे. गॅसवरती कढई ठेवून तेल टाकल्यावर जिरे, मोहरी, थोडासा कढीपत्ता तडतडल्यावर लगेच त्याच्यामध्ये तयार आपण केलेला मसाला घालायचा आहे. त्या मसाल्यामध्ये लाल मसाला, काळा मसाला, हळद घालून चांगलं परतून घ्यायचं आहे. मसाला परतल्यावर आपण शिजवून घेतलेली मटकी घालायची आहे. ते थोडं दाण्याचं कूट टाकून वरून थोडी कोथिंबीर टाकून उकळी करून गरमागरम भात आणि पोळीसोबत सर्व करायची आहे.